फाटलेल्या टाचांची समस्या आहे का? चिंता नको. कांदा आणि या औषधाचा वापर करा, ज्यामुळे तुमच्या टाचा मऊ आणि सुंदर होतील. अरे, तुमच्या टाचा इतक्या फाटल्या आहेत काय? तुम्हाला अजिबात वेदना होत नाहीत का? हे पाहून मला तर खूपच भीती वाटत आहे. ही ड्रायनेस, पेन आणि ब्लीडिंग जर तुम्ही इग्नोर केलं तर इन्फेक्शन होऊ शकतं आणि तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागू शकतो. पण टेन्शन नको, मी आहे ना, तुमच्या किचन डॉक्टर. कांद्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि हीलिंग प्रॉपर्टीज असतात. रात्री कांद्याचा रस टाचांवर लावा आणि 15-20 मिनिटं ठेवा. फाटलेल्या टाचा आता झाल्या आहेत एकदम मऊ आणि सुंदर. बघा किती फरक पडला आहे तुमच्या टाचांच्या सौंदर्यामध्ये आत्ताच. असेच इझी हेल्थ टिप्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन आरोग्यदायी टिप्स मिळतील आणि तुम्ही नेहमी आनंदी आणि निरोगी राहू शकाल. फाटलेल्या टाचांची समस्या आहे का? चिंता नको. कांदा आणि या औषधाचा वापर करा, ज्यामुळे तुमच्या टाचा मऊ आणि सुंदर होतील. अरे, तुमच्या टाचा इतक्या फाटल्या आहेत काय? तुम्हाला अजिबात वेदना होत नाहीत का? हे पाहून मला तर खूपच भीती वाटत आहे. ही ड्रायनेस, पेन आणि ब्लीडिंग जर तुम्ही इग्नोर केलं तर इन्फेक्शन होऊ शकतं आणि तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागू शकतो. पण टेन्शन नको, मी आहे ना, तुमच्या किचन डॉक्टर. कांद्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि हीलिंग प्रॉपर्टीज असतात. रात्री कांद्याचा रस टाचांवर लावा आणि 15-20 मिनिटं ठेवा. फाटलेल्या टाचा आता झाल्या आहेत एकदम मऊ आणि सुंदर. बघा किती फरक पडला आहे तुमच्या टाचांच्या सौंदर्यामध्ये आत्ताच. असेच इझी हेल्थ टिप्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन आरोग्यदायी टिप्स मिळतील आणि तुम्ही नेहमी आनंदी आणि निरोगी राहू शकाल.